आमच्या काही विरोधकांनी त्याला रसद पुरवली, मंडप ही ती पैसे बिशे मीडियाला पैसे, हे आम्हाला माहिती आहे सगळे. आता उद्या CDR मध्ये सगळंच कळणार आहे कोणी कुणा काय काय केलंय. ह्यातले 5-7च 10 आहेत सगळी चांगली आहेत लोक. 5-7 जणाला तिकडून पैसे मिळत, त्यामुळे ही सगळं खेळ करतायत. आणि कोणी किती घेतली ही माहिती आहे. कर्मचाऱ्याला आम्ही ते सांगत होतो, साखर विकायला चालू आहे, ऊसाची बिलं देतो, पहिली तोडणी वाहतूक देतो, तुम्हाला देतो. कारण तुम्ही रिटायर झालेले लोक आहेत, 25% दिलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, मी निवडून यायच्या आधीचे आहेत पैसे, माझ्या काळातले नाही, तरी आपण द्यायची भावना आहे. 25%ची बोलणी झाली, 25% देतोय. मग त्यांना ह्या गोष्टी मान्य होत्या, पण काही जणांनी त्याच्यात राजकारण केलं. माझ्या मिसेसची किडनी ट्रान्सप्लांट झाली आणि त्याच दरम्यान ही होती. म्हणून मी त्यांना फोन करून सांगितलं होतं, मी भेटून आलो, मी दवाखान्याच्या ह्याच्यात आहे, आपण ही 8-10 दिवसांना आपण बसून करू. आपण ते दवाखाना की तुमचं काय घेणं देणं नाही, अशा पद्धतीची त्यांची वृत्ती होती. आज मला म्हणायची बिलच देऊ शकत नाही. 2803 रुपयानं बिल दिलंय ना मी. परत 2500 बोललो होतो तेव्हा दिले, 2825 ते 3000 म्हणलो दिले, आत्ता पण देणार आहे. आज मला 372 कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारला दिला. सरकारने 347 मंजूर केले, 25 कोटी कमी मंजूर केले आणि 80 कोटी कापून घेतले. म्हणजे टोटली 105 कोटी कमी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेत मी सगळा हिशोब देणार ना, किती पैसे कुठे गेले, काय माझं कर्तव्य आहे की मी माझ्या सभासदाला बांधील आहे. मी भुरट्या कोणाला बांधील नाही ना. आज 2803 दिलेत, उर्वरित पैसे द्यायला वेळ आहे. आज मी जर टोळ्याला नाही पैसे दिले तर पुढच्या कारखान्याचं सीझन कसं घ्यायचं. माझ्या आजपर्यंतची सगळी भाषणं काढून बघा, मी ऊसाची मुळी टाकताना ऊस बिल दिल्याशिवाय मुळी टाकत नाही हा शब्द आहे. आणि इतर जी शब्द होते म्हणजे तोडणी वाहतूक, कर्मचाऱ्याचे पगार, हे टप्प्याटप्प्याने. सगळ्यांचा विश्वास हा अभिजित पाटलापेक्षा विठ्ठल कारखान्यावर आहे. बिल आलं नाही तरी माझा ऊस विठ्ठल, ही भावना आहे, मातृसंस्था आहे. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आपल्यासोबत आहेत. आबा, पहिले तर नमस्कार. आणि खरं तर खूप खूप अभिनंदन, कारण पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच आमदार झालेला हा पंढरपूर तालुक्यातला पण माढा विधानसभा मतदारसंघातनं आमदार झालेला तसा हा माणूस पहिल्यांदाच विधिमंडळामध्ये जातो आणि डायरेक्ट त्या विधानसभेमध्ये तालिका अध्यक्ष होतो. खरं तर हा मान अनेकांना अनेक वर्ष अनेक टर्म मिळत नाही. खरं तर मुळातच विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही आमदारकीकडे आला होता आणि म्हणून आमदारकीची ही तयारी होत असताना फार आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या प्रयत्नात आमदार झालेली फार क्वचित नाव आहेत. आपल्या अगदी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये देखील नानांची एक टर्म गेली होती, ज्यात नानांचा पराभव झाला होता. समाधान अवतारे जे चालू आमदार आहेत ते 2 वेळा पराभूत झाले होते. प्रशांत परिचारक 2 वेळा पराभूत झाले. आणि मग ही अशा पद्धतीनं पराभूत होण्याची ही सगळी परिस्थिती आहे आणि त्यातनं पहिली टर्म लढवायची. अगोदर तयारी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अर्थातच होती, परंतु ऐन वेळेला माढा मतदारसंघ निवडला आणि तिथं पक्षाचा आदेश म्हणून तुम्ही ती निवडणूक लढवली. अनेक वर्ष सत्ता असलेल्या घराचा पराभव करून तुम्ही आमदार झाला. पहिली टर्म आमदारकीची या सगळ्याबद्दल आपण बोललोय, परंतु या पहिल्याच टर्म मध्ये काय जादू केली अभिजित पाटलांनी विधान भवनामध्ये किंवा विधिमंडळामध्ये की तालिका अध्यक्षपदी मान मिळावा? कारण शेतकऱ्याचं पोरगा आहे, साखर कारखानदारीतनं ज्या वेळेला आला त्यावेळेला ऊसातला खडा माहीत असलेला कारखाना चालणारा माणूस म्हणून त्यावेळेची सगळी इमेज होती. हे सगळं पुढे घेऊन जात असताना पंढरपूर तालुक्यापासून अगदी जवळ असलेलं अध्यात्माचा वारसा लागलेलं कुटुंब, त्या कुटुंबातलं एक पोरग पहिल्यांदा आमदार होतं आणि विधिमंडळाचं तालिका अध्यक्ष म्हणून बसतं. काय भावना मनात होती? खरं तर म्हणजे पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं खरंच त्या ठिकाणी आभार आहेत की त्यांनी नवक्या पहिल्याच टर्मच्या असणाऱ्या आमदाराला संधी दिली. पक्षाच्या वतीनं नाव कळवलं आणि सरकारने देखील त्या ठिकाणी मायासारख्या नौक्याला त्या ठिकाणी संधी मिळाली. खरं तर सामान्य कुटुंबातला आपल्याला कल्पना आहे की माझ्या घरात कधी ग्रामपंचायत सदस्य नाही, कधी सरपंच नाही, कधी जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, पुढचं तर लांब राहिलं. आमच्या गावात संचालक नव्हता विठ्ठल कारखान्याला, बरेच वर्षाची मागणी होती. मी ग्रामपंचायतची निवडणूक आयुष्यातली पहिली लढलो 2005ला. त्यावेळेस देखील 512 मतं पडली, 280 मतानं विजय झाला. दुसरी निवडणूक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची लढली, त्यात देखील
सर्व सभासदांनी विश्वास टाकला, निवडून दिलं आणि विधानसभेला देखील पहिल्याच प्रयत्नात त्या ठिकाणी यश आलं. तिन्ही निवडणुकीत पहिल्यांदा उभा राहिलो, पहिल्यांदा यश आलं आणि तिन्ही ठिकाणी काम करताना ती कारकीर्द गाजवता आली. काही ठिकाणी हे बघत असताना मला म्हणजे सामान्य घरातला एक शेतकरी कुटुंबातला वडील वकील, वडिलांचं छत्र हरवलं, आईनं त्या ठिकाणी संस्कार दिले, आईने निर्व्यसनी राहावं हा सगळ्यात महत्त्वाचा मंत्र, धाडस करत जा. या सगळ्या पाठबळातनं भावाची साथ, सगळ्या मित्र सहकाऱ्यांची साथ मिळाली आणि मग एक 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 पायरी चढत गेलो. या आयुष्यात ज्या दिवशी त्या पहिल्यांदा त्या खुर्चीवर बसायचा योग आला, ते राजदंड घेऊन त्या ठिकाणी ते येत असताना आणि मी त्याच्या पाठीशी येत होतो आणि त्या खुर्चीजवळ आल्यानंतर सर्व सदस्यांना प्रथा आहे जय महाराष्ट्र म्हणायची. जय महाराष्ट्र म्हणून त्या खुर्चीवर बसताना एक असं डोळे भरून आलते की आईवडिलांची कृपा, सहकार्य, पंढरीचा पांडुरंग, आई माडेश्वरीनं एवढ्या ठिकाणी नेऊन बसवलं आणि काम करत असताना त्या ठिकाणाहून ते कामकाज बघणं हे माझ्यासारख्या आणि माझ्या आयुष्यातलं तिसरंच अधिवेशन होतं. नागपूर झालं, अर्थसंकल्पीय झालं ना आता हे पावसाळी अधिवेशन. म्हणजे फार काय अनुभव नव्हता, काय नव्हता आणि तिथं बसत असताना दडपण पण होतं. एवढ्या मोठ्या महाराष्ट्र देश बघतोय सगळा लाईव्ह आणि तिथं बसत असताना तिथले कायदे, तिथं अधिकार काय, कधी काय बोलायचं, अविध कशी वाचायची, ठरावावर काय बोलायचं, हे तिथं अभ्यासपूर्ण तिथं सगळा हे झाल्यामुळं ते शिकायला मिळलं. खरं तर तिथं बसल्यानंतरची जी फिलिंग्स होती ती सगळ्यात पहिली मनात भावना आली की माझ्या माढा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार राजांनी जो मतदान रूपी आशीर्वाद दिला, म्हणून एक साध्या घरातलं साधं पोरगं जे आयुष्यात लय काय करेल असं वाटत नव्हतं, त्याला त्या तिथपर्यंत नेण्याचं काम माझ्या सर्व मतदार राजाने केलं. या मतदार राजाने मला संधी दिली म्हणूनच मी इथपर्यंत पोचू शकलो. सगळ्यात पहिली माझ्या मनात कृतज्ञता भावना आली माझ्या मतदार राजाबद्दल. त्या मतदारांनी माझ्यासारख्या नवक्या पोरावर विश्वास टाकला आणि 1,36,000 मतं 30,000च्या फरकानं निवडून दिलं. त्यामुळं तिथं जात असताना विधानसभेच्या पहिल्या दिवशी आपल्याला माहिती आहे विधानसभेच्या पायरीवरती डोकं ठेवून मी आत गेलो होतो. मात्र ही मिळालेली संधी सहजासहजी कोणाला मिळत नाही. मी 3,59,000 मतदानापैकी 101 तर आमदारकीच्या रेसमध्ये असतील, 10 जण लढाईच्या तयारीत असतील आणि त्यातली उभा राहिलेली आणि त्यातनं ही संधी मिळायची, हा खूप मोठा हे. आणि जसं आपण सांगितलं हा मतदारसंघ सोडून ह्या मतदारसंघात जाऊन ते खरंच त्या मतदार राजांनी, माढा तालुक्याने, पंढरपूर तालुक्यातल्या, माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या मतदार राजांनी पार्टीनं तिकीट दिलं. मोठे दादा विजयदादांचा आशीर्वाद, सगळ्या सहकार्यांनी रात्रीचा दिवस केला, सभासदांनी, विठ्ठल कारखान्याचे कर्मचारी, धाराशिवचे कर्मचारी सगळे सोबत, ज्यांनी एक गट्टा होऊन ताकदीनं ती निवडणूक लढली होती. आणि मग ह्या सगळ्या लोकांचं माझ्यावरती असलेलं प्रेम, केलेल्या कामाचं ओझं आणि ते सगळं हे घेऊन त्या खुर्चीवर बसताना असं प्राऊड फील होतंच, पण दुसरी जबाबदारी पण होती. आणि ती जबाबदारी खरं तो त्या दिवशीचा क्षण एकदम आगळा वेगळा होता की माझी सुरुवात कशी, काय करत आलो, कुठून गेलो, कुठं झालं, आणि ते सगळं आठवायला लागलं फ्लॅशबॅकमध्ये. आणि त्या दिवशी एक वेगळा अनुभव मिळाला. तिथं बसलो, पहिलं सिटिंग होतं माझं ते, आणि पहिल्या सिटिंगमध्ये मला सकाळी 9:45चा पहिला स्लॉट होता. 2-2 तासाचे स्लॉट देतात, अर्धा 1 तास 2 तास, मग सगळ्याला रोटेशनमध्ये. तर मला पहिला स्लॉट मिळाला होता आणि बोलणारे दिग्गज होते. बरोबर. त्यामुळं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळल्या आणि एक वेगळा अनुभव. सभागृहातून खालून बोलणं, सभागृहातून खालचा अनुभव आणि वर बसून त्यावेळेस तो एखादा सन्माननीय सदस्य आपल्याशी संवाद साधा, त्यावेळेस त्यांचा आय टू आय कॉन्टॅक्ट येणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टी समजून घेणं, त्या ह्याच्यावर ते प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रातले असतात, वेगवेगळे असतात, संवेदनशील असतात, हे प्रश्न समजून घेणं, त्याच्यावरचं मंत्र्यांचं उत्तर ते पण तेवढंच महत्त्वाचं.
आणि मग त्याच्यावर उपप्रश्न हे सगळं. मग ते ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या अनुभव घेता आल्या. बरेच विधेयक त्या ठिकाणी शासकीय विधेयक मांडता आली. त्याला आपण जे तिथं पद्धत आहे, विधेयक नंबर वाचायचा, विधेयक न वाचायचं, नंतर आपण त्याला खालून आम्ही म्हणायचो, म्हणजे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे, ते मी म्हणायला लागलो होतो. तर एक वेगळा अनुभव होता. आणि मला त्याच काळात तुमचा एक व्हिडिओ चांगला व्हायरल झाला होता की तुम्ही जेव्हा आमदार झाल्या पहिल्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला बराच वेळ बसावं लागलं होतं तुमचा प्रश्न मांडायला, आणि अगदी पहिल्यांदा निवडून आलेलं हे पोरग विधान भवनामध्ये प्रश्न विचारत असताना बराच वेळ अध्यक्ष मी इथं ताटकळत थांबलोय, बराच वेळ आम्ही बोलू द्या, असं म्हणत होता, बोलू द्या म्हणत होता, आणि एक्झॅक्टली अपोजिट की तुम्ही वर जाऊन तिथं अध्यक्ष म्हणून काम करत होता. हे रूप आहे तुमचं. ते तुम्ही म्हणला की वर बसून आय कॉन्टॅक्ट होणं सगळ्यांशी आणि तो सगळा सभागृह नजरेखाली घालणं, परंतु हे सगळं असताना लगेच दुसऱ्या दिवशी खालून आमदार म्हणून तुम्ही का चिडला होता ते भाजपच्या ते मंत्र्यावरून? एवढं अग्रेसिव्ह अभिजित पाटील का झाले होते? अर्थात त्याच्या बातम्या झाल्या, खूप सोशल मीडियामध्ये त्याचे स्टेटस पडले. म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल मुळात तुम्ही ज्या माढा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करताय तिथून फार कोणी विधान भवनामध्ये प्रश्न विचारल्याचा काही इतिहास नाही किंवा तशा पद्धतीचे कुठले व्हिडिओ कंटेंट सोशल मीडियामध्ये नाही, आणि डायरेक्ट हा माणूस तिथं आमदार होतो आणि वर बसून कामकाज करतो, खाली उतरली मंत्र्यांना धारेवर धरतो. काय झालं नेमकं आणि का आबा एवढे अग्रेसिव्ह? नाही, मुळात असं होतं त्या दिवशी, आपण बघितलं असेल अधिवेशनामध्ये असा दिवस नाही ज्या दिवशी बोललो नाही. त्या तिथं बसल्यानंतर आता अध्यक्षांशी पण चांगलं कम्युनिकेशन झालंय, बसणाऱ्या प्रत्येक तालिका अध्यक्षांशी कम्युनिकेशन झालंय, आणि आपण कोणताही प्रश्न पॉइंटेड विचारतो, फापट पसारा नाही, विषयांतर करत नाही, आणि टू द पॉइंट असल्यामुळं कमी शब्दात बोलण्यामुळं संधी सारखी मिळते. मला जाणवलं की मला संधी मिळण्याची कारणं काय, किंवा दुसऱ्याला का अवॉइड केलं जातं. एकतर विषयांतर करतात आणि भाषण करतात. भाषण न करता टू द पॉइंट आपण आलो की अजून चांगलं हे होतं. म्हणजे त्या दिवशीचा विषय असा होता, मंत्र्यांशी काय तो वाद नव्हता मुळात. त्या दिवशी वाद असा होता की द्राक्षाच्या नुकसान भरपाई आणि गेल्या 2 वर्षात त्या ठिकाणी होत असलेल्या अवेळी पावसामुळं सातत्यानं नुकसान होतं, आणि ते नुकसान होत असताना त्याला भरपाई मात्र मिळताना जे पंचनामे व्हायला पाहिजे किंवा जे प्रॉपर गोष्टी त्या हाताळल्या जात नाहीत. आणि मग तिथं तो विषय मांडत असताना की आमदार आमचे सहकारी सन्माननीय सदस्य प्रतोद रोहित पाटील साहेब यांची लक्षवेधी लागली होती. त्यात आम्ही सगळे पार्टिसिपेट होतो, आणि त्या लक्षवेधीत रोहित आबा पाटलांनी तो प्रश्न मांडला. त्याला जे उत्तर दिलं होतं मंत्री महोदयांनी छापील आम्हाला, ते काय झालं की रोहित आबांनी प्रश्न विचारला, त्याच्यावरती बऱ्याच हे बोलले, आणि मी जो प्रश्न स्पेसिफिक विचारत होतो म्हणजे त्यांनी तो कसं होतं, काय होतं, नुकसान काय, हे सगळं विस्तृत मांडलं. मी त्यांना बोलू द्या मला, आणि अध्यक्ष काय म्हणले की आता मंत्र्यांनी उत्तर दिलंय, तुमच्याशी बैठक लावतो. पण माझा त्या दिवशी प्रश्न असा होता की हा प्रश्न माझा समजून घ्या, हा प्रश्न वेगळा आहे आणि हे रिपीट नाही होत. मुळात मला माझ्या मतदारसंघात, माझ्या जिल्ह्यात 20,400 हेक्टर द्राक्ष आहेत, आणि त्या लोकप्रतिनिधीला तुम्ही बोलू देत नाही. 1 नंबरला मंत्र्यांच्या जिल्ह्यात आहेत नाशिक, 2 नंबरला सांगली जिल्ह्यात, आणि 3 नंबरला सोलापूर जिल्हा. अहिल्यानगर आणि बाकीच्या जिल्ह्यात थोडे आहेत द्राक्ष. मग जे समोरून एक आमदार म्हणायचे की झालाय प्रश्न, बोलू द्या सत्ताधारी पक्षातले, आता कशाला बोलायचंय. मग मी त्यांना म्हणलं की त्यांच्याशी थोडं, आणि ते मध्ये उठून बोलले. ते परंपरा आहे की मध्ये डिस्टर्ब होत नसतो, करायचं नसतं. मग मी त्यांना म्हणलं की तुम्ही असं बोलता येणार नाही आणि दाबणार नाही आम्ही, आणि मला माझी बाजू मांडली पाहिजे. मंत्र्यांशी त्याच्याशी फारसा हे नव्हता. सुरुवातीला अध्यक्ष वेळ देत नव्हते आणि समोरच्या आमदारांनी डिस्टर्ब केलं, आणि योगागण अध्यक्ष पण ते पण दोन्ही भाजपाचे होते. मग ह्यांना बोललं आणि ह्यांना लागलं, त्यामुळे ह्यांनी आम्हाला होय म्हणले. मग बोलत असताना माझा प्रश्न साधा होता, 20,400 हेक्टर द्राक्ष आहेत, गेल्या 3 वर्षामध्ये पाऊस अवेळी पडतोय, नुकसान होतंय, आम्ही रोज बघतोय शेतात जाऊन, आणि मग
गेल्या मे 23ला त्या ठिकाणी 7 हेक्टरला फक्त मदत मिळाली आणि मे 24ला 33 हेक्टरला, म्हणजे 20,400. आणि मग मंत्र्यांनी एक चूक बोलताना काय केली की अर्ज करायला पाहिजे. मग ही प्रथाच नाही ना अर्ज करायची. म्हणून मी त्यांना बोलत होतो की हे नवीन कुठनं काढलं. नुकसान झालंय गावात. आपला तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे पंचनामा करतात. पंचनामे सरकारला कळवतात, सरकार त्याप्रमाणे मदत करतं. मग पंचनाम्यात निकष असे आहेत की ज्या निकषात हे सगळे शेतकरी बसत नाहीत, तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला तुम्ही पाठीशी का घालता. मग त्याने विषय डायव्हर्ट केला की अर्ज केला नाही. अर्ज करायची प्रथाच नाही. बरं, पहिलं कसं कर्जमाफीला ह्या सरकारनं काढलं होतं ऑनलाईन अर्ज करायला, तशी काय पद्धतच नाही. आणि मग नसलेल्या गोष्टी सभागृहापुढे सांगून तुम्ही आम्हाला उत्तरापासून डायव्हर्ट करताय. तर स्पेसिफिक उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे ते सगळं खरं. आणि मुळात असं होतं की त्यानंतर 2 लक्षवेधी झाल्या. परवा तर मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, आपण बघितलं असेल की त्या धाराशिव कारखान्याचे 1,10 लाखाच्या ह्याच्यात उठून बोललो. स्वतः अध्यक्ष नार्वेकर साहेब होते, त्यांनी संधी दिली आणि पुन्हा सीएम साहेबांनी मला उठून उत्तर दिलं त्याचं. म्हणजे ते कम्युनिकेशन आहे. बऱ्याच मंत्री, आता काल आपण बघितलं असेल सिनामाडा उपसा सिंचन योजना ह्याची लक्षवेधी होती, 1 नंबरलाच होती. त्यावेळेस मी लक्षवेधीला उभा राहिल्यानंतर मंत्री महोदयांना सगळी विस्तृत सांगितलं. 1994ला 54 कोटीनं सुरुवात झालेली योजना, 2005ला ती कार्यान्वित झाली आणि आज 956 हेक्टर त्या ठिकाणी आपल्याला भूसंपादन करायचं होतं. आज अजून 256 हेक्टर भूसंपादन राहिले. अजून शेतकऱ्याचे पैसे 20 वर्षानं मिळाले नाहीत. लोकांनी जमिनी तर घेतल्यात, आपण कॅनॉल चालू झालेत आणि भूसंपादनाचा विषय आहे. आणि त्यावेळेच्या नेतृत्वाने ही योजना करताना काही चुका केल्यात. ही चुका म्हणजे काय, तर योजनेच्या उजव्या आणि डाव्या बाजूला म्हणजे तुळशी गाव 260 मीटर फक्त पाईपलाईन टाकायची, 260 मीटर, म्हणजे हाक जाईल एवढ्यावर. तेवढ्यासाठी त्या गावाला अख्ख्या पाणी मिळत नाही. आणि तिथले शेती एवढी चांगली आहे, कष्टाळू लोक आहेत, ते दुसऱ्यात कामाला जायला लागले. तर ते 20 वर्ष झालं ह्याच्यात प्रतीक्षेत आहेत. आणि खांदायचे किती, 260 मीटर. आज 22 गाव 1800 मीटर. 2004च्या निवडणुकीत त्यावेळीस निवडणुकीत 100% गावानं मतदान एकाच बाजूला केलं. एकही मत विरोधात नाही, सिंगल एकही मत. का तर हे आता आम्हाला आमदार पाणी आणून देणार आहेत. आणि मग ह्या प्रश्नावर 2004ला, आज 2025, 21 वर्ष गेली, पण पाणी काय आलं का नाही झालं. तर त्यावेळेस ह्या 7 गावाचा समावेश नाही केला योजनेत. आणि आज आता काय 24,000 हेक्टर लाभक्षेत्र आहे आणि 16,000 हेक्टरलाच पाणी मिळालंय अजून. आणि हे आजपर्यंत उगं पाठ थापटून घेते. प्रश्न काय आहे, तर 24,000 हेक्टर लाभ आहे आणि आज 16,000 हेक्टरला पाणी मिळते आणि 8,000 हेक्टरची तूट आहे. मूळ मग काय आहे की 75% ही तूट भरून काढावं लागेल. मग ही गावं, म्हणजे लाभ क्षेत्रातल्या लोकांना आधी पाणी मिळालं पाहिजे आणि मग लाभ क्षेत्राच्या बाहेर गावाला पाणी. मग हा प्रश्न समजून घेतला नाही का, माहीत असताना केलं नाही, हा प्रश्न आहे. मी ज्यावेळेस ह्याच्या डीपमध्ये गेलो, निवडून आलो, निवडून आल्यानंतर मी डिसेंबरमध्येच अधिवेशनात विषय घेतला सुप्रमा. मग त्याचा पाठपुरावा केला. जानेवारीत सुप्रमा तयार झाली. 24 मार्चला 25ला माझ्या पत्रानं आणि इथून सगळा रिपोर्ट सरकारकडे आला की हे आज 8,000 हेक्टर तूट भरून काढायचे आणि तुम्ही भूसंपादनाला पैसे दिले नाही, भरून कशी निघेल. लोकांचे पैसे. मग हे सरकारच्या सगळं लक्षात आणून दिलं. मंत्री महोदयांना लगेच लक्षात आलं. मंत्री महोदयांनी त्याचं सकारात्मक उत्तर दिलं की ही गावं जर 200 मीटरवर आहे, ती 1800 मीटरवर आहेत, तर ही गावं समाविष्ट करू खासबाब म्हणून. आणि विधानसभेच्या पटलावर एकदा आश्वासन दिलं
की हे सिक्युअर झालं. बरोबर. 20 वर्षानंतर आज आम्हाला दिलासा मिळण्याची 100% खात्री आली आता. बरोबर. आणि आता त्यांनी मला दिलं पाहिजे. नाही, त्यांनी डिसेंबरच्या अधिवेशनात सांगितलाय, शब्द दिलाय 98 कोटी तरतूद करतो, 3री सोप्रमा त्याच्या आत करून देतो. त्याचा फायदा असा होईल, नाही झालं तर डिसेंबरच्या अधिवेशनात पुन्हा मी अर्धा तास चर्चा आपत्कालीन लावू शकतो ह्याच प्रश्नावर. आणि नाही झालं तर मग आश्वासन समितीत नेतो. त्यामुळं आता बाइंडिंग झालं. आता माझ्या या 7 गावातल्या लोकांना पाणी मिळणार ह्याच्यावर माझी स्वतःही खात्री झाली. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत, आज काही जण आम्ही बघतो आमच्या सोशल मीडियाला, बघ प्रश्न विचारण्यानं काय होतं. प्रश्न न विचारल्यानं 20 वर्ष पाणी मिळलं नाही ना त्या 7 गावाला. आज आम्ही प्रश्न विचारला, त्याला मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि त्याचा पाठपुरावा करतोय. मी निवडून आल्यापासून त्या GRचा त्याचा सगळा भाग घेऊन आज आम्ही तिथपर्यंत प्रस्ताव 25 मार्च 2025 नेलाय. मी निवडून आल्यावर ह्या गावांचा प्रस्ताव. मग 20 वर्ष का निघाला नव्हता? आता ती ज्या पद्धतीनं तुम्ही उभा राहिला, तुम्ही मला सांगितलं की इथं सभागृहामध्ये जी चर्चा होते ती रजिस्टर होते. विचारलेले प्रश्न त्याच्या अगोदर तुम्ही काही कागदपत्र तुम्ही तो प्रश्न लिखित देता, त्याच्या अगोदरच ते लक्षवेधी तशा पद्धतीने आले जाते. आणि आता तिथं जे कागद आहे तो सगळ्यात जास्त ऑथेंटिक आहे, त्याच्यावरची प्रक्रिया पुढे होऊन रिझल्ट येत आहे. हे सगळं होत असताना तुमचं वर बसणं, तुमचं खालून आक्रमक होणं, त्या सगळ्यासोबत अजून एक गोष्ट वेगळी आम्हाला बघायला मिळाली त्याच विधिमंडळामध्ये. तर बराच वेळ आपण त्या भोवती फिरतोय, परंतु आता तुमचा बराच काळ तिथं खूप ऍक्टिव्ह गेलाय म्हणून खरं हे प्रश्न विचारतोय. अभिजित पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहेत, पण 2 निरीक्षण आहेत माझी, की अभिजित पाटील राष्ट्रवादीचे आमदार असताना पंढरपूरच्या वारीनंतर ज्या पद्धतीने अभिजित पाटलांनी सभागृहामध्ये उभा राहून इथले पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त केला आणि अभिनंदनाचा ठराव तिथं मांडला. खरं तर का अभिजित पाटलांनी असं केलं? अभिजित पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तिथं चुका काढू शकले असते, वारीत काहीतरी वेगळं दाखवता आलं असतं, त्यांना टीकाच करायच्या सरकारवर म्हणून त्यांनी काही केलं असतं, करू शकले असते. तुमच्याकडे ती वक्तृत्व शैली आहे. परंतु असं असताना मनाचा मोठेपणा दाखवून तिथं तुम्ही तो अभिनंदनाचा ठराव केला, एक भाग आहे. आणि त्याची लाईन इथं जाते की ज्या ज्या वेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तेमधला कुठलाही घटक येतोय, मंत्री येत आहेत, मुख्यमंत्री येत आहेत, अगदी परवाच्या पूजेला महापूजेला देखील आम्हाला अभिजित पाटील त्यांच्या सोबत दिसत आहेत. आणि पुन्हा जो सोशल मीडिया म्हणला तुम्ही, जो सतत व्यक्त होतो तो सोशल मीडिया अभिजित पाटील नेमके कुणाचे असाही व्यक्त होतोय. आणि अभिजित पाटलांनी का अशी, म्हणजे जयकुमार गोरेंशी दोस्ती आहे, मुख्यमंत्र्यांसोबत जवळीकता आहे, राष्ट्रवादी सोबतच इतर जे मंत्री येतील इथं सगळ्या गटाचे, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील किंवा मग भाजप, तिथं सोलापूर जिल्ह्यामध्ये अभिजित पाटील सगळ्यांच्या पुढे असते. त्याच्यामध्ये दबाव येत नाही का? राष्ट्रवादीतनं इथले कार्यकर्ते विचारत नाहीत का? कधी पवार साहेब म्हणत नाहीत का की आबा तुम्ही आमच्या आमदारात काय करताय तिथं म्हणून? आणि स्वतः मनात याच्याबद्दल काही प्रश्न पडतात कधी, असं हे करताना कधी कृती? कसं आहे, मी ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाचे सर्वोच्च नेते हे माननीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचे जीवनपट बघितला तर आपल्याला ह्या सगळ्याची उत्तरं मिळतील. पवार साहेबांचे सगळ्या पक्षात सगळ्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मग एक उदाहरण जवळचं सांगतो, म्हणजे 98वं मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं, मी त्याला होतो. पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला आणि पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं. मी त्या कार्यक्रमाला हजर होतो. मग मला सांगा, साहेबांनी पार्टी लाईन सगळं सोडून केलं का नाही? मी त्याच पार्टीचा कार्यकर्ता आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणतात, जी आहे तीच मानलं आम्ही. पण माझ्या बघण्यात एवढ्या वर्षाच्या एक आत्तापर्यंत बघितलं तर कधीही वारीमध्ये एवढी चांगली सोय झाली नव्हती, हे मान्यच करावं लागेल. काही त्रुटी आहेत त्या आम्ही त्यांना सांगितल्यात, लेखी खाजगीत सगळ्यात, आणि त्याच्यावर आम्ही काम पण करू. पण जे चांगलं झालंय त्याला चांगलं म्हणावं अशा प्रवृत्तीचा मी स्वतः. मग मनात काय घालमेल होत नाही, जे आहे ते आपलं क्लिअर असतं, थेट बोलतो आपण. राहिला प्रश्न काय, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक बैठक सह्याद्रीवर होती. सगळे त्या ठिकाणी पालखीचे मानकरी, मी होतो, आम्ही सगळे असताना आमदार, दोन्ही उपमुख्यमंत्री, आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही काही विषय मांडले होते. आणि ह्या सगळ्यावरती मुख्यमंत्री महोदय बारकाव्याने लक्ष देणं, त्याला निधी उपलब्ध करून देणं, आणि जिथं जिथं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी
वारीचं नियोजन काटेकोर करणं हे मुख्यमंत्री महोदय सातत्यानं पाठपुरावा करत होते आणि बैठकातनं आम्हाला ते जाणवत होतं. आणि मग जर्मन हँकर देणं, मध्ये पाण्याची सोय करणं, त्याला स्वच्छतागृह, स्वच्छता, त्यावेळेस शॉवर होते, त्याची संख्या वाढवली होती. आणि मग प्रत्येक ठिकाणी जे पाहिजे त्याच्यासाठी नाही असं नव्हतंच. आणि मग वारीच्या आधी हे जे सगळं चित्र बघितलं, आपण बघितलं असेल मागच्या दोन्ही वाऱ्यात एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी टू व्हीलरवर फिरले आणि अख्ख्या वारीचं नियोजन बघितलं. त्यावेळेस देखील येऊन गेले. मग ह्या लोकांनी काम केलं होतं, त्यांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त होतं. आणि राहिला प्रश्न तर विशेष आभार का मानले पालकमंत्री महोदयांचे. पालकमंत्र्यांनी रात्री दिवस करून अवेळी रात्री 12, 1, 2 वाजता बसून बैठका, आमच्याशी संवाद, त्यांच्याशी संवाद, अधिकाऱ्याशी कॉर्डिनेशन आणि प्रत्येक गोष्टीला स्वतःहून पुढहून केलं. आणि ते इतकं चांगल्या पद्धतीने केलं होतं की त्यांना नावाजलंच पाहिजे होतं. त्यांनी आत्तापर्यंत कधीही पालकमंत्र्यांनी स्वतः हातात झाडू घेतला, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, सगळ्याला झाडू घ्यायला लावला. मी नेमका त्यावेळेस परदेशात होतो, मग भाऊ वगैरे गेले होते आणि मग ह्या सगळं जे चित्र होतं ते वेगळं होतं. वारी झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी वारीच्या नंतर सुद्धा क्लिनिंगमध्ये महत्व दिलं, स्वच्छतेला. मग हरित वारी झाली, पर्यावरण वारी झाली, बऱ्याच प्रकार झाले. त्यावेळेस विशेष असं होतं की मसाज जे पायाला रिलीफ द्यावा अशा पद्धतीनं सगळे विद्यार्थी आणले होते. त्या विद्यार्थ्यांना त्या थेरपीज जे दाखवायचे. परत मसाज म्हणजे त्या मशीन आणल्या होत्या. आणि जे पाहिजे ते सगळं जर्मन हँगर असल्यामुळं पाऊस आला तरी घरी असल्यासारखं रिलॅक्स वाटत होतं. आणि ह्या वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या. आम्ही सातत्यानं भेटत होतो लोकांशी, आम्ही काम करतो तर लोकांची प्रतिक्रिया खूप चांगली होती. आणि ह्या सगळ्याचं कॉर्डिनेशन त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी पुढं होऊन केलं, आउट ऑफ लाईन जाऊन केलं. सगळ्यात महत्त्वाचं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांनी, ते तर अक्षरशः मी विधानसभेत देखील बोललो की ते झोपले सुद्धा नसतील तास 2 तास, इतकं त्या ठिकाणी काम केलं. वाहून घेऊन स्वतः काम करत होते आणि प्रत्येक गोष्टीला रिप्लाय देणं, बोलणं, सांगणं, सगळ्यांशी आमच्या म्हणजे आमदार म्हणून मला बोलत असताना त्या गोष्टी समजून घ्यायचे. आणि आता काय की आपण अधिकारी मी बरेच बघितले आयुष्यात, काय अधिकारी स्वतःला लई शहाणं समजतात, परंतु हे असे नव्हते. हे समजून घ्यायचे आणि त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन काम करायचे. जिल्हा परिषदेचे CO आमचे कुलदीप जंगम साहेब, ते प्रत्येक गोष्टीला अटेंड करायचे, सांगायचे. आणि लगेच कोईनकर साहेब त्यांची सगळी टीम जिल्हा परिषदची, पाटील मॅडम, हे ते आमचे BDO असतील ससाने साहेब यांनी, तहसीलदार असतील, प्रांत आमचे सचिन इतापे साहेब असतील, तहसीलदार आमचे लंगोटे साहेब होते, रोकडे साहेब नगरपालिकेचे CO, CTPI ग्रामीणचे PI, DYSP साहेब, SP साहेब अतुल कुलकर्णी साहेब स्वतः, ते सगळेजण एक टीम म्हणून काम करतो. आणि मग सगळ्या गोष्टी त्यांनी बघत असताना झाडलोट करणाऱ्या आरोग्याच्या एखाद्या सामान्य माणसापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जर एफर्ट्स घेत आहेत आणि ही वारी सुखकर करायची. आणि ज्या वारीवर माझं गाव हे सगळं चाललंय, ह्या गावाची अर्थव्यवस्थाच ह्या वारीवर आहे. आणि मग ह्या वारीचं कौतुक केल्यामुळं आज आमच्याबद्दल काय भावना होती मागच्या काळात, पंढरपूर वारी आहे, घाण आहे, जाऊ नका, हे चित्र बदलायला लागलं ना. आणि मग मला असं वाटतं की माझ्या पंढरपूरचा धार्मिक पर्यटन, आर्थिक पर्यटन हे ज्यावेळेस होईल, धार्मिक पर्यटनाला ज्यावेळेस अर्थकारणाची जोड मिळते आणि व्यवसाय मोठा होतो, त्यावेळेस माझ्या इथल्या तरुणांना, बेरोजगारांना व्यवसाय मिळत, तो व्यवसाय करायला त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ह्या अँगलनं आपण महाराष्ट्रात वारी हा कन्सेप्ट जेवढा मुख्यमंत्री महोदयांनी आणि इथपर्यंत सगळ्या पालकमंत्र्यांनी सिरियस घेतलाय, ती जर आज कौतुक केलं तर पुढच्या वेळेस अजून ते त्या ठिकाणी एक्स्ट्रा करतील, चांगलं करतील. आणि ह्याचा फायदा मात्र आपल्या शहराला, गावाला आणि त्या पांडुरंगाचं महत्वच एवढं आहे की ते त्रिकालबाधी सत्य आहे, त्या देवाच्या दर्शनानं पावून होतो. आणि माझ्यासारख्या सामान्य एका कार्यकर्त्याला लोकांनी निवडून दिल्यामुळं आषाढी वारी दिवशी त्या पांडुरंगाच्या पूजेला त्या ठिकाणी बसता येतं आणि त्या दिवशी दर्शन घेता येतं. हे माझ्यासाठी खूप मोठं पुण्य आहे. आणि त्या भावनेतनं मी त्या ठिकाणी सरकारचं आणि सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि सगळ्यांचं अभिनंदन केलं. आणि त्याच्याबद्दल मी गर्व आहे की मला कुठेही त्या ठिकाणी अशी
भावना नाही झाली की हे आपण चुकीचं करतोय. पक्ष पार्टी ह्याच्या पलीकडे जाऊन रिलेशन जपावं हे आपल्या पार्टीच्या नेत्यांनीच आम्हाला शिकवलंय आणि त्याचंच आम्ही त्या ठिकाणी सगळ्याशी संबंध सांभाळणे आणि सगळ्याशी, जसं मगाशी सांगितलं आपण की मंत्री आल्यानंतर आपण जाता, मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि राज्याचा तो मुख्यमंत्री, राज्याचा तो मंत्री, राज्याचे प्रतिनिधी आहेत ते आणि माझं कामाला तर मला जायचंच आहे. मग माझ्या गावात आल्यावर मी स्वागत नाही करायचं का? ही आपली परंपरा आहे ना, अतिथी देवो भव. त्याप्रमाणे आम्ही भेटतो, 4 कामं जास्त होतील, त्याचा फायदा होईल. बरं, आमचं सगळ्याच म्हणणं काय आहे, मुख्यमंत्र्यांपासून खालीपर्यंत कुठून का होईना मतदारसंघासाठी काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे आणि मग आपला युगो, आपल्या काय गोष्टी मध्ये आणून असा माझ्या सरळ सरळ मार्गी स्वभाव. तर ही आमदारकीची ही सगळी एवढी व्यापकता सांभाळायची मॅच्युरिटी आली आम्हाला पहिल्याच टर्ममध्ये, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या सगळा ग्राफ म्हणजे बोलून नाही वागून दाखवताय, ज्या पद्धतीने तुम्ही सभागृहामध्ये वागताय, जी संध्या तिथं उपलब्ध होत आहेत, विरोधी बाकावर असून मी सतत प्रश्न विचारायला मिळत आहेत, लक्षवेधी लावली जाते कारण तुम्ही ते नेमकं विचारताय, तुम्ही सांगितलं हे सगळं करत असताना पाठीमागे साखर कारखाना, ते साखर कारखान्याकडे सुद्धा बारीकचं लक्ष, मध्ये आंदोलन वगैरे झाली त्याबद्दल बोलूच, परंतु ब्राझीलचा दौरा त्याच्या मधल्या काळामध्ये एवढ्या व्यस्ततेमध्ये, कारण वैयक्तिक कौटुंबिक घरी सगळं दवाखाना वगैरे या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, सगळेजण काळजी करत होते त्या सगळ्याच्या दरम्यान पुन्हा आमदारकीचा हा सगळा व्याप, मतदारसंघामध्ये वेळ द्यायचा आहे. माढा मतदारसंघ 2-3 तालुके सहितचा मतदारसंघ आहे. हे सगळं करताना पण पुन्हा आपला साखर कारखाना, इथले शेतकऱ्यांच्या समोर काही नवीन प्रयोग आले पाहिजेत. जगभरामध्ये मला आठवतं ज्यावेळेला तुम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि चंद्रभागेशी देखील ज्यावेळेला तुम्ही निवडणूक लढवत होता त्यावेळेला सतत तुमच्या भाषणांमधनं ज्यावेळेला टेक्निकल काही बाबी सांगत होता बऱ्याच वेळा तुम्ही ब्राझीलचा उल्लेख करायचा आणि मग ह्या सगळ्याच्या काळामध्ये वेळ काढून आम्हाला एक दिवशी फेसबुकवर आबा दिसले की आबा ब्राझीलमध्ये, आणि मग त्यानंतर आम्ही त्या खाली पोस्ट बघत गेलो की काय चाललंय तिथं. बरीच मान्यवर मंडळी देखील तुमच्यासोबत होती, राज्य शासनाकडून तुम्ही सगळेजण गेला. कसा होता ब्राझील दौरा, आबांनी नेमकं तिथं काय बघितलं आणि इथली जी साखर कारखानदार आहे, आबांकडे स्वतःकडे काही साखर कारखाने आहेत, आबांचा मतदार आणि आबांचे सभासद ऊस उत्पादक आहेत, तर या सगळ्यांसाठी आबा काय घेऊन आलेत ब्राझीलमध्ये? ब्राझीलमध्ये मी जे बघितलं, एक त्या देशाची आपल्या देशाच्या चौपट क्षेत्रफळ आहे. 8 लाख स्क्वेअर मीटर वगैरे हे आहे, आपण 2.5-3 लाख आहे आणि त्याच्या बरोबरीनं त्यांची जी जमीन आहे ती आपल्या कोल्हापूरसारखी आहे, टिकडी टाईप आणि तांबडतोंडी जमीन. आणि ज्यावेळेस आम्ही त्या जायला साधारणपणे 24-25 तासाचा प्रवास होता विमानाने, इथून मुंबईवरनं दिल्लीवरनं रोम इटलीमध्ये 5-7 तासाचं हॉल्ट आणि तिथून सॅन पावलो म्हणून त्यांचं शहर आहे आणि तिथं गेलो. सॅन पावलोमध्ये त्या ठिकाणी काही फॅक्टरीज वगैरे हे होतं, तर तिथल्या काही गोष्टी चांगल्या, एकतर हेल्थ कॉन्शियस लोक आहेत. तिथलं आपल्याकडं बघा स्त्री पुरुषाचं प्रमाण हे आपल्याकडं 1000 मुलांना 850-900 मुली आहेत, त्यांचं उलट आहे. मुलींची संख्या जास्त, मुलांची संख्या कमी. आणि तिथं रिलिजियस म्हणजे फक्त चर्च आहेत आणि तिथं पोर्तुगीज भाषा जास्त बोलली जाते, सगळे ख्रिश्चन कम्युनिटी. आणि तिथं आता काय असं आपल्यासारखं हे नाही आहे. तिथं बघितल्यानंतर लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट दोन स्विंग आहेत. त्यातल्या उत्तर भाग जो आहे आपल्या उलटा आहे. नेमकं आपल्या इथं उत्तर बाजूला जर आपण गेलो तर आपल्या इथं गोरी लोक आहेत काश्मीरकडे वगैरे, आणि आपण दक्षिणेकडे गेलो तर थोडी सावळी अजून जरा हे, त्यांच्याकडं दक्षिणेकडे गोरी आहेत आणि उत्तरेकडं आपण बघतो तर ती सावळी लोक आपल्यापेक्षा पण हे. आणि मग त्या प्रत्येक तिथे एक लोकसंख्या मात्र 20च कुठे, आपली 140 आणि त्यांची 20, 7 पट कमी. त्यामुळं लँड होल्डिंग जास्त आहे. सगळ्यात बारका शेतकरी 5000 एकराचा, 5000 5,500 5,000 हेक्टरचा बारका, म्हणजे 10,000 एकरच्या पुढचे शेतकरी.
शेतकरी आणि तिथं आम्ही काय बघितलं तर ऊसाची शेती ज्यावेळेस आम्ही फील्डवर जाऊन बघितली त्यावेळेस अशी होती की नजरेला जाईल तसं आपण मंगळवेढ्याला गेल्यावर ज्वारी कशी दिसते तशी क्षेत्र आणि बारीक अशा टेकड्या. बरेच वर्ष 1940 साली ऊस घेतात ते 1940 पासून ऊस घेतात आणि 2003 पर्यंत ते प्रयोग करत होते. 2003 पासून इतकं मल्टिप्लाय केलं त्यांनी, इतकं बदललं की अमाप. आपल्या इथं एक जात ऊसाची तयार व्हायला 17 वर्ष लागतात संशोधन केंद्रात आपल्या नवीन व्हरायटी. त्यांनी गेल्या 3 वर्षात 14 जाती दिल्या. म्हणजे ते आपल्या पुढे आहेत आणि त्यांनी आता 20 वर्षाचा प्रोग्राम घेऊन चालले. 2020ला 2020ला घेतलाय, 2040ला उत्पन्न डबल करायचंय त्यांचं. आज जर जमीन बघितली निसर्गाने इतका साथ दिली की 12 महिन्यात 10 महिने पाऊस पडत. म्हणजे आपल्यात आत्ता जसं रोज पावसाळ्याचं वातावरण आहे, थोडा थोडा पाऊस पडतो जातो, पाऊस पडतो जातो. तिथं मला काय नदी जास्त मोठी दिसली नाही, पूर यायचा काय मला वाटलं नाही, धरण दिसलं नाही एक पण. फक्त जिथवर नजर जाईल तिथवर ऊस आणि अशा टेकड्या आणि त्याला आडव्या साऱ्या आणि साधारण 5 फूट 5.5 फुटाची 1.5 बाय 5.5 वर ऊस लागवड. हार्वेस्टरनं 100% तोडायचा. ऊस लागवडचा खर्च फक्त एक 13,000 रुपये काहीतरी खर्च येतो त्यांना. एकदा ऊस लावला की साधारण 7 ते 13 पिकं काढतात एका ऊसाची. म्हणजे त्या जातीच तशा डेव्हलप झाल्यात की आता आज ऊस लावला की ती 7-8 पिकं 13 मॅक्सिमम पिकं घेतात ते. आणि मग त्याची ज्यावेळेस मर व्हायला लागते त्यावेळेस ते मोडतात आणि लगेच हे करतात. मशीन आता त्याच्यासाठी त्यांची चर्चा केली आम्ही बऱ्याच गोष्टीवर. तर पाणी रोज पाऊस पडतो त्यामुळे पाणी द्यायचा प्रश्न नाही, आवश्यक तेवढा पाऊस पडतो, दर 2-4 दिवसाला पडतो, पाणी भागतं. त्यामुळं नॅचरली नायट्रोजन चांगला मिळतो. ते खत टाकत नाहीत, फवारणी नाही. एकही रस्त्यात कुठेही गेलं असं तर डाम नाही दिसत लाईटचा, विहीर नाही, बोर नाही, भानगडच नाही. त्यांना दारच धरायची नाही ती. आणि एकदा कांडी लावली की कारखान्याचे हार्वेस्टर येते तोडून नेते, परत पुढच्या वर्षी येते तोडून नेते. लयच आबदणारा शेतकरी असला तर मधी फक्त तो ट्रॅक्टरनं फन मारतोय असं काही जण सांगतात, पण खूप कमी. आणि काही शेतकरी जे आता पुढं थोडं ॲडव्हान्स करायला लागलेत ते ड्रोननं फवारतात वगैरे. आणि आपल्या कारखान्यात आपल्याला माहित असेल स्पेंट वॉश जे डिस्लरीमध्ये घाण पाणी निघतं, आपल्या इथं शेतकरी तो टाकू देत नाही आणि उलट तक्रार करतो. तर ते तिथं गन लावून फवारतात पाणी. आणि ऍक्च्युली त्याच्यात पोटॅशचं प्रमाण आहे 40%. आपण जे वरनं पोटॅश देणार ते त्यात आहे, फक्त त्याच्यामध्ये pH मेंटेन करणे चुना टाकून, एवढं सिंपल काम असतं. पण आपल्या लोकांच्या डोक्यात बसलं हे काळं पाणी आहे घाण करते का, तिथं त्याचा ॲडव्हान्टेज आहे, ते पाणी वापरतात. आणि 70% ऊस हा कारखान्याचा ऊसवाल्याचाच कारखाना, 30% ऊस फक्त बाहेरचा आहे, म्हणजे कारखाना सोडून. आणि ऊसाच्या बाबतीत तिथलं कल्चर वेगळं आहे. म्हणजे आम्ही एक गेलो होतो ना कारखान्याला भेट द्यायला, त्यावेळेस एक ट्रक ऊस, आपल्या तसं 15-20 टन ऊस आणतो आपण, एक ट्रक होता तिथं. त्या एका ट्रकमध्ये 30-30 टनाचे 2 कंपार्टमेंट आणि 60 टनाचा एक, असे 2 होत्या ट्रेलर. 120 टन एक गाडी. एका गाडी 120 टना ही पुरगी चालवत आली ती गाडी ती. आणि अशी होती, आम्ही बघितलं होतं तिथं. तर ती हार्वेस्टर चाललाय आणि साईडने एक ट्रेलर, तर ती एकच सरी संपली नव्हती तरी त्याचं 120 टन निघलं होतं. किती लांब असेल. त्यामुळे आपली त्यांची बराबरी होऊ शकत नाही. आपला कष्टकरी शेतकरी आहे, त्यांना कष्टच नाही. आपला बागायत ऊस आहे, त्यांचा जिरायत ऊस आहे. जसं मंगळवेढ्याला ज्वारी पेरती तीन काढायला जाते ती काढायला बी जात नाही, ती कारखाना घेऊन जात. ही त्यांचा ॲडव्हान्टेज. त्यांच्याकडं ऊस एक आहे असं नाही, त्यांच्याकडे सोयाबीन आहे. आपल्याकडचं सोयाबीनला 4-4.5 महिने लागते, त्या 3-3.5 महिन्यात येतं आणि वर्षात 3 पिकं घेते ती.
बरं. सोयाबीनची. आपल्या इथं यील्ड जे आहे सोयाबीनचं साधारणपणे एकरी 7-8 पोती निघतील 10. त्यांच्याकडे ती 20 निघतात. म्हणजे हेक्टरी साधारणपणे 55 ते 60चं प्रमाण आहे त्यांचं. ॲव्हरेज 50 म्हणजे 20 क्विंटल. आपल्यात ते 10 आहे. आणि आपल्यात एकच पीक निघतं वर्षात. त्यांचे 3 काढतात. आणि त्याचं माहिती घेतली मी तिथं. तर त्याचं काय पद्धत आहे की पेरायचं ट्रॅक्टर आहे. त्याला काहीतरी 1-2 बिघे घेता येते. म्हणजे पुती फवारणारं एखादा बिघं, काढणीला 2-3 बिघे. आणि ती आपली जुनी जी पद्धत होती वाचंद्यावर जुनं, ती स्ट्रक्चर अजून सुरू आहे. मका तिथं 4.5 महिन्याची आहे. 2 पिकं काढतात. आणि मक्याचं पण उत्पन्न 25, 30, 35 क्विंटल, 40 क्विंटलपर्यंत. आणि इथेनॉलला जाते बऱ्यापैकी मका. दोन्ही तिन्ही तिथले फॅक्टर आहेत. आणि एकदम वातावरण चांगलं आहे. लोक हेल्थ कॉन्शियस आहेत. सकाळी रोज बघितलं आम्ही तिथं तर 5 वाजल्यापासून सकाळी 10 पर्यंत रस्त्यानं पळतच होती. सायकल चालवणे, व्यायाम करण्याचं हॅबिट आहे लोकांना. आणि समुद्रकिनारा आहे तिथं. आम्ही सॅन पावलो नंतर आम्ही कॅम्पेनेजला गेलो. कॅम्पेनेज म्हणून एक एरिया आहे. त्या कॅम्पेनेजमध्ये बघितलं आपण तर तिथं साखर कारखान्यात गेलो आम्ही. तर साखर कारखान्यात टेक्निकल बाजू आम्ही बघितल्या. आपल्या इथं हार्वेस्टरनं ऊस तोडला की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तर पाचट येतं. त्यांच्याकडे पण 100% हार्वेस्टर आपल्या इथलेच हार्वेस्टर आहेत तिथं. त्या हार्वेस्टर असल्यामुळे त्यांचा इश्यू आहे. तर पाचट येतं. तर त्यांनी ड्रायक्लिंग मशीन बनवली. ती नवीन बघायला मिळाली, आजपर्यंत कधी बघितली नव्हती. तर ती डंप केला ऊस की तो वर जायचा आणि त्याला खालून ब्लोअर लावली होती. त्याच्यामुळे ते हवेनं सगळं पाचट निघायचं आणि साईडला जायचं आणि ते बगॅजमध्ये बॉयलरला. तर ते 11 ते 30% ट्रप रिमूव्ह करत होतं. आणि परत ते पुढे जाऊन एका ह्याच्यात पडत होतं मिक्सरमध्ये आणि त्यात ते धुतलं जायचं ऊस. कारण माती खरडून येतो ना ऊस, त्याला माती लागलेली, मड वाढल, ऑलिव्हरचा लोड, म्हणून हिथंच त्या ठिकाणी त्याला स्क्रीनिंग व्हायचं आणि तो ऊस जायचा. तिथल्या टेक्निकल गोष्टीमध्ये मी बघितलं आपल्या आणि त्यांच्यामध्ये तिप्पट ते चौपट फरक आहे. म्हणजे आपल्या विठ्ठल कारखान्याची मिल साईज आहे 42-84, म्हणजे गोल राऊंड असतो तो 42 इंच आणि रुंदी आहे ती 84 इंच. त्यांच्याकडं 42 बाय 48 बाय 32 होती. म्हणजे त्यांची कमी होती. आपल्याला 7,500 क्रशिंग होते आणि त्या बारक्या मिलवरती 12,000 करायची. तर तिथं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. तर एका मिनिटात आपली मिल 3 एडे घेते, 3 RPM. त्यांची 12 एडे घेत होती, 10 ते 12 एडे. म्हणजे आपली गाडी 30च्या स्पीडनं चालती आणि त्यांची 100-120. त्यामुळं अंतर कापायचं किंवा क्रशिंग जास्त. त्याचे दोन विषय होते. आपल्या इथं काय, आपण बगॅजमध्ये साखर वाया जाऊ देत नाही. त्यामुळे स्लो चालवल्यावर बगॅजमधली साखर निघते आणि ते बगॅजमधल्या साखरेचा 0.5% विचार करत नाहीत. त्याचं कारण असं, आपल्या इथं ऊसाचा भाव जास्त आहे. आपल्या इथं 2500 पासून 3,500 भाव आहे. आम्हीच जाहीर केलाय, तो द्यायचा आहे पण. आणि पुढं त्यांच्याकडे जी परिस्थिती आहे की त्यांच्यात 1,300 रुपयापासून 2,000 ऊस आहे किंमत. तिथं ऊसच 30% बाहेर घेतात, ती तेवढ्या ह्यानं घेतात. त्याच्यामुळं ते तिथं लॉस झाला तरी चालतो, पण क्रशिंग उरकतात. एक गोष्ट बघितली. आणि मग आपण आता जर उदाहरणार्थ 7,500चा कारखाना आहे, ह्याच मिलला जर 12 RPM केलं तर 30,000 होऊ शकतो क्रशिंग आहे आपल्या विठ्ठलमध्ये. पण ती सिस्टीम आता आम्ही त्याच्यावर काही मॉडिफिकेशन करतोय. आम्ही त्याच्यावर चर्चा केली तर 5 RPM पर्यंत आपली मिल जाऊ शकते आत्ताच्या स्टेजला. मग आपण त्याच्यावर वर्किंग करतोय. 5 ते 7-8 वर नेऊन जर हायजच आपलं स्पीड वाढलं आणि क्रशिंग वाढलं आणि लॉसेस कमी करायचे, असं काहीतरी गणित, हे काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथलं दुसरी गोष्ट अशी शिकायला मिळाली की तिथली जी बॉइलिंग हाऊस सिस्टीम होती
ती जरा वेगळ्या पद्धतीनं त्यांनी डिझाईन केली ती आणि लो प्रेशर बॉयलर वापरत होते. आपण हाय प्रेशर लो प्रेशर दोन्ही होते त्यांच्यावर. आणि त्यांच्याकडची जी सिस्टीम बघितली साधारण तो 25,000 टनी कारखाना होता. मग आम्ही त्यांचा रिपोर्ट बघितला होता 5 वर्षाचा, तर साधारणपणे 250 दिवसापेक्षा जास्त चालला होता प्रत्येक दिवस वर्षी कारखाना. साधारण 38 लाख गाळप झालं गेल्या वर्षी 24 साली. 38 लाख गाळप होऊन 37 लाख पोती साखर होती. म्हणजे 9.5ची वगैरे रिकव्हरी झाली आणि 13 कोटी इथेनॉल काढलं होतं. म्हणजे 3-3.5% म्हणजे 13 रिकव्हरीची. आणि रानात त्यांना 15.5 रिकव्हरी. आपल्या इथं 10-11 आहे. आपल्या त्यांच्यात फरक आहे, आपण 265 लावतोय, त्यात साखर नाही. आणि त्यांच्याकडे जुने जी 671, 740 ज्या जाती आपण लाल 8632 लाल कोईमत्तूर तशा जाती तिथं आहेत. आम्ही जातीचं पण तिथे चर्चा केली, बघितलं, त्याच्यावरती डेव्हलप केलंय त्यांनी. त्यामुळे त्यांचं यील्ड, कारण सारखा पाऊस पडतोय, ऊन नाही, त्यामुळे वाढ मिळते, नॅचरल नायट्रोजन मिळतो, त्यामुळे त्यांचं रिकव्हरी जास्त आहे. आणि तिकडं आता नवीन पुढे गेलेत त्यांनी. आपण जसं आता बायो CNG विठ्ठलला केलाय, ते बायो CNG हे ते तर करता येतच, पण त्यांनी बघायच जे आपण आता ह्याला जाळायचो बॉयलरला आणि त्यातनं स्टीम तयार करून लाईट तयार करायचो, MSCBला विकायचो, त्यांच्याकडे पण आहे. त्यांच्याकडे ₹4 वगैरे भाव आहे, 3.75 3, आपले 4.75 आहे. तर त्यांनी आता काय केलंय की बगेजमधून आता इथेनॉल काढायला लागले सेकंडरी. अजून आपण त्यावर विचार बी करतो. बरीच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. साखर आपली आहे ना, साखरेवर आतापर्यंत आपण काय करतो, साखर खातो, फक्त कशाच्याही माध्यमातून खातो. साखरेचा काय बाय प्रॉडक्ट बघितला आपण. आता ती साखरेवरती त्या ठिकाणी नवीन प्रयोग केलाय त्यांनी आणि लिथिक ऍसिड करायला लागले. त्याच्यातनं काय होणार आहे माहिती आहे? शर्ट, कपडे, प्लास्टिक, ही अजून आपण कुठं आहे आणि ती कुठं आहे ती. त्यामुळं त्यांचं काही गोष्टी आम्हाला खूप चांगल्या शिकायला मिळाल्या. आपल्या आणि त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण ॲडव्हान्स करू शकतो, शिकू शकतो भविष्याच्या दृष्टीनं. आणि त्या आता अशा काही गोष्टी बघायला मिळल्या, त्याचा नक्कीच आपल्या भारतातल्या, आम्ही माझ्यासोबत बरेच मंत्री, मान्य विखे पाटील साहेब आमच्यासोबत होते, बरेच आमदार, खासदार, चेअरमन, सगळ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले, लिगल वगैरे. आणि त्याच्यामुळे नक्कीच आता पुढच्या काळात कोण ना कोण तर प्रयोग करेल आणि त्याचा फायदा सगळ्याला होईल. आणि त्याचा फायदा आपल्या साखर कारखानदारीला, शेतकऱ्याला ह्याला व्हावा म्हणून आम्ही खरं ते बघायला गेलो होतो. त्याचा खूप चांगला अनुभव होता आणि सरकारचं डेलिगेशन असल्यामुळं एक वेगळा त्याला वेटेज होतं आणि त्याचा आम्हाला ॲडव्हान्टेज मिळाला. खरं तर सुरुवात झाल्यापासून म्हणजे निवांत गप्पा चालू आहेत सगळ्या विषयाची. आजची मला कधी अजून एक मला जाणवलेला फरक असा आहे की निवडणुकीच्या पूर्वीचे आबा आणि आताचे आबा याच्यामध्ये लग्नाच्या घाईला असलेला माणूस आणि प्रपंचाला लागलेला माणूस, असे 2 रूप आम्हाला दिसते की निवांत एक सूर आहे प्रत्येक गोष्टीला, एक डिटेलिंग आहे. हे सगळं होत असताना आमचे प्रेक्षक साधारण म्हणत असते, काय तुम्ही दोघं जण बसून असं निवांत बोलायला. शेवटचा प्रश्न आहे, चटपटी तयार होतात, तुम्हाला माहिती आहे तो प्रश्न काय असणार आहे. खरं तर या सगळ्या प्रक्रियेच्या मध्ये पुन्हा ही सगळी कौतुकाच्या गोष्टी होत असताना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असेल किंवा माढा मतदारसंघ असेल, या दोन्ही भागामध्ये ऊसाच्या संदर्भानं आपण एक मोठं काम केलं, ते म्हणजे ऊस दराची पोटी. आणि तिथं जिल्ह्यातला सगळ्यात चांगला दर आबाने दिला, स्पर्धा लागली, त्यातनं अनेक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा दर मिळाला. हे होत असताना अर्थात साखर कारखानदारी पाठीमागची बरीच वर्ष अडचणीत आहे. तुमच्या अगोदर देखील तुमच्याकडे आलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. मला आठवतं ज्यावेळेला विठ्ठलची निवडणूक लागली होती त्यावेळेला काही स्पेसिफिक शब्द वापरले जात होते. म्हणजे काही लोकांना असं वाटत होतं की विठ्ठलची निवडणुकीत विठ्ठलचा चेअरमन होणं म्हणजे प्रचंड मोठं देवी अंगावर घेण्यासारखं, किंवा का बुद्धी सुचली आहे आणि तो कारखाना अंगावर घ्यायला लागलाय. कारण भलं मोठं कर्ज त्या कारखान्यावर होतं, देणी तटलेली होती, हंगाम चालू बंद होत होते, मशिनरीच्या अडचणी बऱ्याच होत्या, मशिनरी काही बंद पडलेल्या होत्या. आणि मग अशा परिस्थितीतनं तो कारखाना अंगावर घेणं हे चॅलेंज होतं. ते घेत असताना शब्द दिले होते काही पाठीमागची देणी देण्याचे किंवा हे सगळं. आणि मग हे करत असताना चालू हंगाम चालवायचे होते. दोन्ही हंगाम तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे चालवले. म्हणजे विठ्ठल ज्या परिस्थितीत होता त्या परिस्थितीत हंगाम चालतील अशा पद्धतीची शक्यता नव्हती.
तरी पण तुम्ही तुमचं ते कौशल्य वापरलं, कारखाना चालवणाऱ्याची इमेज त्या माणसाची वापरली आणि ते अर्थात ते चालू आहे. परंतु या 2 वर्षामध्ये कौतुकांसोबत काही लोक, काही टीका झाल्या, काही सोशल मीडिया वापरला गेला, परवा आंदोलन झालं. आता त्याचं काल काय झालं ते तुम्ही आम्ही सोशल मीडिया 2 दिवस झालं तोच सोशल मीडियामध्ये बघतोय, की केपीपी चौकात किरण चमकला टाईप मधल्या बातम्या आल्या वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या. काय ह्या 2 वर्षामध्ये साखर कारखाना चालवत असताना 2 हंगाम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले. चॅलेंज होती, अर्थात ती असणार होती. कारण पाठीमागच्या अडचणी पुढे तुमच्या हातात येणार होत्या आणि निवडणूक लढवली आहे म्हणल्यावर तुम्हाला माहित होतं ते सगळं घेऊनच तुम्ही पुढे गेला होता. आता कारखान्याची काय पोझिशन आहे आबा? म्हणजे उद्या हे कामगारांच्या देण्याच्या संदर्भाने चर्चा झाल्या, पाठीमागच्या देण्याच्या संदर्भाने चर्चा झाल्या, सभासदांच्या देण्याच्या संदर्भाने चर्चा झाल्या आणि कालचा प्रसंग काय उत्तर आहे आबांचं? साधं सिंपल सांगतो तुम्हाला. निवडणूक लढलो त्या दिवशी 40 कोटी देणं राहिलं होतं ऊसाच बिल. तोडणी वाहतूकदार होती आणि कारखाना चालू करणं हा प्रायोरिटी. माझ्या आजपर्यंतची सगळी भाषणं काढून बघा. मी ऊसाची मुळी टाकताना ऊस बिल दिल्याशिवाय मुळी टाकत नाही हा शब्द आहे. आणि इतर जी शब्द होते म्हणजे तोडणी वाहतूक, कर्मचाऱ्याचे पगार हे टप्प्याटप्प्याने देऊ. ही काय सोशल मीडिया किंवा माझ्या कुठल्याही तुम्ही भाषणं काढून बघू शकता. हे काय लय म्हणजे आता दूध का दूध पाणी पाणी आहे. त्यामुळं मी जबाबदारीने शब्द वापरले. आता त्या आंदोलनात काही जणांनी ते अपभ्रंश केला की निवडणुकीत असं दिले, काही पत्रकार स्वतः ओव्हर ह्याच्यात दाखवलं, असं केलं तसं. पण तुम्ही माझे कधी भाषण काढून बघा की मी ऊस बिल हा पहिला शब्द होता, का तर मला निवडून देणार होतं सभासद. दुसरा काय होता, तोडणी वाहतूकदार आणि कर्मचारी. आज मी निवडून आल्यापासून आत्ता तारखेपर्यंत एकही महिन्याची पगार त्या ठिकाणी आम्ही एखादा महिना पुढं मागवतो, पण आजपर्यंतची रेग्युलर आहे. मागचे जे रिटायर झालेले कर्मचारी ह्यांच्याशी चर्चा केली होती, 25% रक्कम दिली गेल्या हंगाम चालू होताना. त्यांना मी भेटल्यावर सांगितलं की 25% दिली आहे आणि पुढं आपण देऊ. ही हंगाम चालू करून ह्या हंगाम ऊसाची बिलं दिल्यावर तुम्हाला अजून 25% देतो असं बोललो होतो. मग ऊस बिल देत असताना आपल्याला माहिती की आम्ही 3500 रुपये भावाचा शब्द दिला. हे जर गणित काय होतं तर 3500 रुपये भाव द्यायचा आहे. मग ह्याच्यासाठी साखर यावर्षी कमी आहे देशामधलं उत्पादन आणि आपल्याला सरकार, परंतु सरकारनं एक अचानकरित्या आपण काढून बघा, मी तुम्हाला पण नोटिफिकेशन पाठवतो, सरकारने एक अनाथायी निर्णय घेतला की 30 ते 40 हजार करोड रुपये देशातल्या साखर कारखानदारीने इथेनॉल प्रोजेक्ट टाकायला इन्व्हेस्ट केले. आणि सरकारनं इंटरेस्ट सबमिशन स्कीम दिली, व्याज 5 वर्ष भरतो, तुम्ही कारखाना चांगला चालवा, तुम्हाला एवढा रेट देऊ, एवढं देऊ, हे सगळे प्रलोभना दिली होती आम्हाला. आणि त्यानुसार आम्ही इथेनॉल सगळ्यांनी धरलं गृहीत. इथेनॉल प्रोडक्शन झाल्यावर साखरेचं प्रमाण कमी होणार, त्यामुळे साखरेचा भाव 40 रुपये असणार. ही गणित सगळ्याला माहित होतं. पण सरकारनं एक असा झटका दिला की एकच नोटिफिकेशन काढली आणि इथेनॉलला बंदी आणली. आणि त्याच्यात एक शब्द होता, दिस नोटिफिकेशन विल बी इमिजिएट इफेक्ट. म्हणजे किती आताताईपणा होता सरकारचा. यात जर सांगितलं असतं आज आम्ही क्वांटिटी भरली आहे, एवढी क्वांटिटी सप्लाय झाल्यानंतर बंद, परंतु इमिजिएट इफेक्ट. आज ही नोटिफिकेशन आली की सकाळी 10 वाजता तर अधिकाऱ्यांनी येऊन डिस्लरी बंद केल्या. त्या सिच्युएशन मध्ये देशातली कारखानदारी अडचणीत आली. आज सध्या 200 साखर कारखान्यात आज 100 कारखान्यांनी FRP दिली महाराष्ट्रात. आपल्या विठ्ठलनं मात्र दिली. आपण विठ्ठल कारखान्याला 2803 रुपये पहिला हप्ता, शब्द काय पहिला हप्ता, 100% लोकांना दिला. तोडणी वाहतूक दिली, कमिशन डिपॉझिट दिलं, चालूच्या पगारी सगळ्या दिल्यात, बोनस दिलाय. मागचे जी 25% रक्कम बक्षीस दिलं गेल्या वर्षी 2,84,00,000, मागच्या 25% दिले आणि ह्यावेळेस 25% द्यायचे ठरले होते. आज साखरेचा भाव जानेवारी फेब्रुवारीत 3200 रुपये होता. मी सगळ्याला बोलवून सांगितलं की आता साखर विकली तर आपण पूर्ण अडचणीत येतोय, थोडे दिवस थांबू
आपण देणार आहे, कोणाला बुडवणार नाही, थोडं वेळ वाट बघू. 10 एप्रिलला म्हणजे मार्च संपला आणि साखरेचे भाव 37-38 गेले. आम्ही साखर विकली, बिलं दिली. मग कर्मचाऱ्याला आम्ही ते सांगत होतो, साखर विकायला चालू आहे, ऊसाची बिलं देतो, पहिली तोडणी वाहतूक देतो, तुम्हाला देतो, कारण तुम्ही रिटायर झालेले लोक आहेत, 25% दिलेत. आणि सगळ्यात महत्वाचा भाग, मी निवडून यायच्या आधीचे आहेत पैसे, माझ्या काळातले नाही, तरी आपण द्यायची भावना आहे. मग 25% बोलणी झाली, 25% देतोय. मग त्यांना ह्या गोष्टी मान्य होत्या, पण काही जणांनी त्याच्यात राजकारण केलं. मग काही जणांनी त्याला उचललं, नेता व्हायचा प्रयत्न केला आणि मग त्या लोकाला ते तिथं नेलं उपोषणला. आमच्या काही विरोधकांनी त्याला रसद पुरवली, मंडप ही ती, पैसे बिशे, मीडियाला पैसे, हे आम्हाला माहिती आहे सगळे. आता उद्या CDR मध्ये सगळंच कळणार आहे कुणी कुणा काय काय केलंय. आणि मग ही सगळं चालू, मग ही कथाकथित सगळी समोर आली, सोशल मीडिया ट्रायल केली. आणि नेमकं मला घरात काय झालं होतं आपल्याला कल्पना आहे की माझ्या मिसेसची किडनी ट्रान्सप्लांट झाली आणि त्याच दरम्यान ही होत. म्हणून मी त्यांना फोन करून सांगितलं होतं, मी भेटून आलतो की मी दवाखान्याच्या ह्याच्यात आहे, आपण ही 8-10 दिवसांना आपण बसून करू. आपण ते दवाखाना की तुमचं काय घेणं देणं नाही, अशा पद्धतीची त्यांची वृत्ती होती. मग माझा पण प्रश्न असा होता, तुम्हाला जर माझं दुःख कळत नाही तर मला तुमचं दुःख. पण तरी सुद्धा आम्ही तसं नाही वागलो. आम्ही संचालक पाठवले, मी अडचणीत वेळेत आहे म्हणून त्यांना पाठवलं आणि कॉम्प्रोमाइज करून त्यांचा मार्ग काढून दिला. आम्ही काही वाऱ्यावर सोडलं नाही, पण वेटीच धरलं गेलं. पण का वेटीच धरलं ही काल कळलं सगळ्याला. ही काय वेगळं सांगायची गरज नाही आणि मी त्यावर भाष्य पण करत नाही. त्याचं कारण असं होतं की आपण एखादी गोष्ट करत असताना ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की ही संस्था चालली पाहिजे. ही संस्था बंद होती तर काय अवस्था होती, ऊस जाताना शेतकरी किती आपदा होत होती. आज जर तुम्ही अशा काही चौकशा कारवाया केल्या आणि उद्या संस्था बंद पडली तर कुणाला भोगावं लागेल. आज हे रिटायर कर्मचारी ह्यांनी विचार करतायत काही, ह्यातले 5-7-10 आहेत, सगळी चांगली आहेत लोक, 5-7 जणाला तिकडून पैसे मिळत, त्यामुळे ही सगळं खेळ करतायत आणि कोणी किती घेतलेत ही माहिती आहे. आणि मग ती जी केलं ही स्वतःच्या स्वार्थासाठी करत होती. आणि मग कारखाना बंद पाडणं ही काय आपल्याला निवडून दिलेलं. बरं मला सांगा, आज मला म्हणायची बिलच देऊ शकत नाही, 2803 रुपयानं बिल दिलंय ना मी. बरं 2500 बोललो होतो तेव्हा दिलंय, 2825 ते 3000 म्हणलो दिलंय, आत्ता पण देणार आहे. आज मला 372 कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारला दिलता, सरकारने 347 मंजूर केले, 25 कोटी कमी मंजूर केले आणि 80 कोटी कापून घेतले. म्हणजे टोटली 105 कोटी कमी दिले देतानाच मला. आणि आज मला काय काही व्यापारी सांगतायत ही सांगतायत, मला सांगा, मला कारखाना महत्वाचा होता. कारखान्याचं आपल्या 7,500 आणि एक मिल जुनी 5,000ची आहे, 12,500 14,000 आपण चालू शकतो. पण त्याला बॉइलिंग हाऊसच नाही, खराब झालंय, सडलंय, पहिल्या लोकांनी सगळा घोटाळा केलेला आहे. मग ती करणं गरजेचं होतं. ही मी वार्षिक सभेत सांगितले काय करणार आहे ती. सभासदाला विश्वासात, संचालक मंडळाला विश्वास घेतले आणि काय करतोय. आज कोण बी कारखान्यावर गेलं दिसतंय ना काय काय बसवलंय, ती किती कोटी रुपयाचं आलेल्या पैशाचं काय केलंय हे सगळ्याला दिसतंय. फक्त ही आता लोकांना दाखवायचं हिरो होऊन ही थोडं होतं. पण ही जी आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत मी सगळा हिशोब देणार ना, किती पैसे कुठे गेले काय काय. माझं कर्तव्य आहे की मी माझ्या सभासदाला बांधील आहे. मी भुरट्या कोणाला बांधील नाही ना, मी बांधील कोणाला, माझ्या सभासदाला 100% मी देऊ. आणि माझी आतापर्यंत मी मागच्या दोन्ही आमचं तुम्ही वार्षिक सभा बघा, मी सगळा हिशोब वाचून दाखवलाय, आता पण दाखवा काय ती सत्य आहे. मुळात मुद्दा काय आहे ह्याच्यात की ह्याचं राजकारण करत होती. आता का केलं, काय झालं, कोण कोणा महागाई ही काही दिवसात येईल पुढं. सत्य एकच आहे की ती संस्था चांगली चालली पाहिजे. या वर्षी ती कारखाना 12,000-12,500 चालू होईल, 14,000 चालला तर आपल्या तालुक्यातला, आपल्या माढा तालुक्यातला, आपल्या भागातला काही माळशिरसची 14 गावं आहेत, सांगोल्याची काही गावं आहेत, आपली ही सगळी गावातला ऊस ज्यावेळेस आपण गाळप करू त्यावेळेस ह्या भागातल्या ऊसावरचा लोड कमी होणार आहे. ऊस या वर्षीचा सगळ्यात मोठा प्रश्न काय, ऊस वेळेत गेला पाहिजे, जास्त आहे.
पाऊस चांगला पडलाय नशिबानं, उजनी धरण भरलंय, अजून लागवडी चालू आहेत आणि मग हे ऊस वेळेत गेला तर शेतकऱ्याला दिलासा आहे. त्याच्यामुळं आत्ताचं ही सीझन, आज मला सांगा, मला काही लोक म्हणतात एवढे पैसे आले तेवढे पैसे गेले. आज माझी प्रायोरिटी काय माहितीये का, मला कळतं कारखाना चालवायचा. आज 2803 दिलेत, उर्वरित पैसे द्यायला वेळ आहे. आज मी जर टोळ्याला नाही पैसे दिले तर पुढचा कारखान्याचा सीझन कसं घ्यायचा. आज मी 3 लाख रुपयानं आज 600 वाहनाला पैसे दिलेत. आज बारकी मिनी बिनी धरून 25 कोटी रुपये वाटलेत. आत्ता पुढचे 25 कोटी वाटाय 50 कोटी रुपये ऍडव्हान्स वाटावं लागते विठ्ठल कारखाना चालवायला. का तेवढा ऊस आणायचा आहे, तेवढ्या टोळ्या पाहिजेत. आज मग तेवढा ऊस आणायचा आहे तर त्याला टोळ्याला पैसे द्यावे लागतात. टोळ्याला महत्वाचं आहे आत्ता. बरं, टप्प्याटप्प्याने बिल द्यायचंय. बरं, ही किती देते ती बघायचंय ना. काही गोष्टी आहेत ना. मूळ मला काय आहे, माझ्याकडे लिमिटेड फंड आहेत, नसलेलं उसणं करून ती चालवायचंय. बरं, 275 रुपयानं घेतलेल्या कर्जाची परतफेड केली ना मी, ह्या सुद्धा हप्ते भरतोय ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा मला त्या वार्षिक सभेत हिशोब देणार ना मी. पण वातावरण खराब करणे, बदनामी करणे, प्रश्नचिन्ह तयार करणे. पण आज मी गावगावात भेटायचो ना, सगळे सांगायचे, सगळ्याला कळायचे हे का चाललंय ती. पण सगळ्यांचा विश्वास हा अभिजित पाटलापेक्षा विठ्ठल कारखान्यावर आहे. बिल आलं नाही तरी माझा ऊस विठ्ठलला, ही भावना आहे. मातृसंस्था आहे ती, आणि त्याला कोणी नक लावणे, ती संस्था चांगली जिवंत ठेवणे, चांगली चालवणे नम्रतांनी. 3 वर्षात सगळी कारखानदाराला सगळ्या जिल्ह्यात सगळ्यात आपण नम्रात यायला लागलो ना. बरं, मी इलेक्शन विठ्ठलच्या निवडणुकीत बोललो होतो, पहिल्या वर्षी मला अंदाज येईल पुढच्या वर्षी बराबरीत खेळतो, त्या पुढच्या वर्षी 50 रुपये आगाव काढून दाखवा. बोललेलो काय पाळलं नाही मी आजपर्यंत, सगळंच पाळलंय. त्यामुळं माझ्यावर विश्वास कोणाचा पाहिजे माहिती आहे, सभासदाचा, ती 100% आहे, ही मला गॅरंटी आहे. बरं, मी ऊस तोडणे, नेणे, गाळप करणे, आज पण तुम्ही कधी मला सगळं माझं चालू आहे व्याप. पण मी कारखान्याच्या प्रत्येक गोष्टी बारकाईनं बघतो. आज सुद्धा आम्ही रात्री उशिरा बसतो, कधी बसायची वेळ, सकाळी बोर्ड मीटिंग किती वाजता घेतो माहिती आहे, सकाळी 7ला. सकाळी 7 वाजता नाही, बऱ्याच वेळा घेतली आहे सकाळी 7ला. त्याचं कारण असं आहे की काय होतं, 10-11 वाजता लोक येतात भेटायला, मग त्यांना थांबवायचं, मीटिंग आज चालू आहे. सकाळी 7ला आम्ही 10-11 पर्यंत मीटिंग घेऊन मोकळो होतो आल्या लोकांना भेटायला. म्हणजे हे एक्स्ट्रा एफर्ट्स घेतोय ना आम्ही, आणि ती सगळ्याला दिसत आहेत. आता ज्याला बघायचंच नाही त्याला दाखवायची गरज पण नाही, आणि कुणालाही उत्तर देत बसायचं काय आपलं काम नाही. आपलं काम कोणाला आहे, ज्याला मी सभासदाला बांधिला त्याला देतोय, देणार आहे. आता सुद्धा बोलतो तेव्हा 12:15 वाजले, मला वाटतं 1.25 तास बोललोय. खूप सारे प्रश्न आहेत. खरं तर हे तुमच्यासोबत मुलाखती करायची, मला वाटते की पाठीमागच्या वेळा मी जेव्हा विठ्ठल कारखान्यावर मुलाखत केली त्यावेळा आमदार नव्हता तुम्ही, त्यावेळेला मी 12:30ला सुरू केली मुलाखत. अभिजित पाटील हे कधी झोपतायत आणि कधी उठतायत हा प्रश्न इथल्या मतदारसंघाला काय आहे. अनेक वेळा मी तुम्हाला पहाटे भेटलो, वेगवेगळ्या कारणानं जेव्हा आपण बोललोय, बाईट केले, त्या मुलाखत केल्या तेव्हा. आणि या मतदारसंघातल्या सामान्य माणसांपासून, सभासदांपासून तो प्रत्येकासाठी 24 तास उपलब्ध असलेला, प्रत्येकाला वेळ देणार. कारण मी बऱ्याच राजकीय लोकांची माझी दोस्ती आहे, मैत्री आहे, माझी चांगले संबंध आहेत. मी बऱ्याच वेळा बघतो एक लिमिट आहे, त्या लिमिट नंतर ही माणसं ही काय रोजचा खेळ आहे असं म्हणून एका टप्प्यानं ती माणसं पुन्हा लोकात थांबत नाही. नाबा मात्र उपलब्ध आहे. त्यांना आता सुद्धा मी फोन केला तर या मी आहे असं म्हणून आता 12:15 वाजले. सांगोला, मंडळपूर, मंगळवेढा, म्हाडा मतदारसंघामधले हे नवे चेहरे आहेत. इकडून बाबासाहेब देशमुख, इकडून समाधान अवतडे, तुम्ही, तुमचं कॉम्बिनेशन बी दिसायला लागले. तुम्ही ज्या पद्धतीने खांद्यावर हात टाकून विधिमंडळामध्ये जाताय, तुमचे मैत्रीपूर्ण संबंध दिसत आहेत. तुम्ही शरद पवारांचा धाकाला सुरुवातीला दिला, ज्यामध्ये राजकीय निवडणुका लढू परंतु एकमेकांसोबत सौदार्याची भूमिका ठेवून शेवटी आपण लोकांच्या विकासासाठी काम करतो, याची तुम्ही भावना जोपासताय. मला वाटतं या सगळ्याचा लाभ उद्या आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं आबांच्या होताना आम्हाला दिसेल. तुर्तास तरी हे जे काय चाललंय ते आबांचं जिल्ह्याच्या राजकारणाच्या पद्धतीनं चाललंय हे मला तरी दिसते पत्रकार म्हणून. उद्या कदाचित आबा जिल्ह्याची बांधणी करतील. आताच माड्यामध्ये हे जे काही 4 मतदारसंघ आहेत, असं असताना सुद्धा मी अजून बघतोय ज्यावेळेला ऑफिसमध्ये नितीन आपल्या सोबत आता उशीर झाला तरी पण
पंढरपूर आणि मंगळवेढा ह्या दोन्ही भागातली तुम्ही पूर्वी तयारी केलेली अजून लोक तुमच्या संपर्कात आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अमर पाटीलांची गाडी मला मंगळवेढ्यात फिरताना दिसते अजून सुद्धा. म्हणजे कुठेतरी हे जे काही मंगळवेढा तालुका आहे, सांगोला तालुका आहे, पलीकडे मोहोळकडे लक्ष आहे, इकडे माळशिरस आहे, इकडं माढा तालुका आहे आणि या सगळ्या तालुक्याची बांधणी करत असताना हा नेता जो सगळ्याच पक्षांशी बांधलेला आहे, जो सगळ्या लोकांसोबत जोडून आहे, जो सगळ्यांच्या प्रश्नांसाठी उत्तरदायित्व राखतोय, जो सभासदांना पण सांभाळायचं म्हणतोय, तो कामगारांच्या देण्याबद्दल पण अजूनही म्हणतोय की मी ते देणार आहे, मी दिलेला शब्द आहे, तो मी टप्प्याटप्प्यानं पार पाडतोय. तो नेता जनतेचे प्रश्न विचारताना सत्ताधाऱ्यांचं कौतुक करतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांना बोट करून आमचा स्वाभिमान आहे, आम्ही भीतोय काय, अशा पद्धतीचा शब्द वापरतो. याच्यातून निश्चितपणानं उद्या हे राजकारणामध्ये सुरू झालेलं नेतृत्व परिपक्व होऊन कदाचित आम्हाला जिल्ह्याला पालकमंत्री कधी मिळाला नाही हे बऱ्याच दिवसापासून, तोही स्वप्न उद्या सत्ता आलटून पालटून आहेत. अर्थात आपण बघतोय 2.5 वर्षात सत्ता पलटलेल्या, उद्या सरकार येऊ शकते आपलं, त्यावेळेला आम्हा कदाचित मंत्रिपदाच्या रेसमध्ये असतील. कारण ज्या अर्थी पहिल्यांदा निवडून आलेल्या आबांना जयंत पाटील, शरद पवार साहेब डायरेक्ट नेऊन तिथं तालिका अध्यक्ष म्हणून बसवत आहेत, त्याच आबांना उद्या कदाचित मंत्रिपदावर देखील बसवलं जाईल. आणि याला पुन्हा कारण आहे की जे तुम्ही पहिला शब्द वापरला होता की मी पॉइंट टू नोटेड प्रश्न विचारतो, मी मुद्द्याचं बोलतो, मुद्द्यावर काम करतो. दुसरी गोष्ट आहे की तुमची बांधणी करण्याची जी पद्धत आहे मतदारसंघामधली, कारण तुमच्या विठ्ठल कारखान्याची निवडणूक आम्ही जवळनं बघितली आहे, तुमच्या आमदारकी आम्ही जवळनं बघितली, ज्या पद्धतीने तुम्ही लोक बांधणी करता, विरोधकांच्या मनामध्ये तुमची जागा असते. मी बऱ्याच वेळा माढा मतदारसंघामध्ये बघत होतो की वरून लोक पलीकडच्या बाजूला होती आणि माईक आम्ही खाली काढून ठेवला, नॉर्मल गप्पा मारायला लागले, आम्ही आवाज आहे असं. म्हणजे हे करण्यासाठी जो एक वैयक्तिक भावना निर्माण व्हावी इतका त्याच्याशी संपर्क असणं, त्याच्या सुखदुःखाशी संपर्क असणं, त्याची चौकशी करणं, ह्या सगळ्याचा निश्चितपणे फायदा उद्याच्या राजकीय जीवनामध्ये देखील होईल. स्वार्थ आहे की बऱ्याच विषयांवर बोलायचंय, 12-12:30 वाजता का होईना वेळ मिळावा, पण ती बऱ्याच विषयासंदर्भाने मिळावा. आजची मुलाखती तशी मला या विधिमंडळ, ब्राझीलचा दौरा आणि कालचं प्रकरण या अंगानेच घ्यायची होती. परंतु खऱ्या अर्थानं उद्याच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद आहे, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, तिथं मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं आहे. पंढरपूरबद्दल तुमचं विजन कायम राहिले. तुम्ही सत्ताधाऱ्याचा सन्मान करत असताना उद्या ही वारी मोठी व्हावी आणि इथं येणाऱ्या लोकांना सुविधा मिळत आहेत म्हणून मला आठवते तुमचं एक वाक्य की मी नीता अंबानींना मी इथं आणेन, कारण इथं सेलिब्रिटी येत आहेत हे कळल्यावर पंढरपूरचा अर्थकारण बदलणारा हा जो काय तुमचा शब्द आहे, त्या अंगानं बरंच काम तुमच्या हातून देखील निश्चितपणानं होईल. आणि हा भेद आबांनी ठेवला नाही की मी पंढरपुरातून तयार केली पण मी माड्याचा आमदार आहे, पंढरपूरच्या प्रश्नासाठी देखील आबा आग्रही आहे. तर ते उद्या निश्चितपणानं बघून त्या निमित्तानं वेळोवेळी प्रश्न देखील विचारू. आज वेळ दिला, तास सव्वा तास बोलू, त्याबद्दल मनापासून आभार. आणि आपलेही खरं तर सर्व प्रेक्षकांचा आभार की महाराष्ट्र माझाशी जोडून आहात. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फेसबुकला फॉलो केलं नसेल, इंस्टा आहे, या सगळ्या पेजला फॉलो करा, नवीन गोष्टी सुचवा. मुलाखत आबांची माझी कशी वाटली, आजच्या मुलाखतीत कदाचित आमच्या प्रेक्षकांना तेवढं चटपटीत मिळालं नसेल, माझा हेतूही नव्हता, कारण आजची मुलाखती तुमचा दौरा आणि अभ्यास अशा अंगाने विधिमंडळातल्या काही जबाबदारी आणि कौतुक होतं. कारण आपल्या पंढरपूर तालुक्यातला एक तरुण काल परवापर्यंत कारखान्याच्या निवडणुका लढवून सभासदांचा विश्वास संपादन करत असताना ती 30,000ची निवडणूक होती आणि आता 3-3.5 लाख लोकांपर्यंत जाऊन उपऱ्या मतदारसंघामध्ये 30,000 मतांनी निवडून येतो, ही कौतुकाची गोष्ट होती. आपलं मी म्हणजे माढा मतदारसंघात माझं स्वतःच गाव आहे, त्यामुळं मी उपरा नाही, त्यामुळे मी त्याच मतदारसंघातला आहे. त्यामुळं आपण ज्या काही माझ्याबद्दलच्या चांगल्या भावना व्यक्त केल्या, आपल्या तोंडात साखर पडो आणि आपण देखील खूप वेळ दिला, खूप छान आपण प्रश्न विचारले, उकल झाली आणि त्यामुळं मला पण देखील काही गोष्टी बोलता आल्या. नक्कीच आपण भेटत राहू, बोलत राहू आणि आपल्या सगळ्यांमुळंच मी घडत राहतोय. सगळ्यात माझ्या मतदार राजांनी, माझ्या सर्व सहकार्याने हे जे काही माझ्यासाठी कष्ट घेतलेत, त्या कष्टाचं चीज करायचं म्हणून मी हे कष्ट घेतोय. उपरा शब्द दुरुस्त करून नवा मतदारसंघ असा शब्द वापरून मुलाखत